अनेक शेतकऱ्यांनी ऊसाच्या कांडींची लागवड करताना मी सांगितल्याप्रमाणे प्रति एकरी 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट पावडर फॉर्ममध्ये व 2 बॅग सेटअप ही खतं सरीमध्ये टाकलेली आहेत। तर त्याचप्रमाणे माझे हे एक शेतकरी आहेत, त्यांनी 5 एकरला जवळजवळ 15 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आणि 7 बॅग सेटअप हे खतं टाकले होते आणि त्यानंतर ऊसाच्या कांडींची लागवड केली होती। आपण जर बघितलं तर शेतकरी मित्रांनो, ऊस एकसारखा समान उगून आलेला आहे। निघणारे फुटवे खूप चांगल्यापैकी हेल्दी निघलेले आहेत। आपण जर बघितलं तर खोडाची जाडी खूप अगदी अंगठ्यासारखी आहे। पुन्हा निघणारे जे 2-3 जे पानं आहेत हे जाड आहेत, रुंद आहेत, हिरवे आहेत। पानांमध्ये क्लोरोफिल खूप आहे। आपण जर बघितलं तर पानांची जाडी खूप आहे। आपल्याला पानांमध्ये कुठंच अन्नद्रव्यांची कमतरता दिसणार नाही आणि सर्व पानं हे जाड, रुंद, हिरवेगार आहेत। आंतरपीक राजमा हे पीक घेतलेलं आहे, पण बघितलं तर एकदम चांगल्यापैकी ऊस उगून आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, जमिनीमध्ये ऊस उगून येण्यासाठी कॅल्शियम, बोरॉन, नायट्रोजन ह्या खताची खूप आवश्यकता असते। हे आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट आणि सेटअप ह्या खतातून भेटले जाते। त्याचप्रमाणे जमिनीमध्ये जे कडकपणा, चोपणपणा, टणकपणा जो जमिनीमध्ये आलेला असतो तो कमी होतो। मुळ्यांच्या कक्षेमध्ये जे पाणी साचून ठेवलेलं असतं किंवा मातीने धरून ठेवलेलं असतं हे पाणी पण कमी होऊन जातं। त्याचप्रमाणे जे ऊस उगून आल्यानंतर